Hello students, once again welcome in RCS High School Subhash Nagar in 9th English class. Yesterday we had seen page number 6, the fun they had. On that page we come across 3 characters. काल आपण पेज नंबर 6 पाहिलं, त्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स आपल्या समोर आले आणि ते म्हणजे द फर्स्ट कॅरेक्टर इज मार्गी 11 years old, then Tommy 13 years old and the county inspector. हे 3 कॅरेक्टर्स आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं की टॉमीला एक ओल्ड बुक सापडतं, प्रिंटेड बुक, आणि ते बुक पाहिल्यानंतर मार्गी आणि टॉमी आश्चर्यचकित होतात बिकॉज दे आर लिव्हिंग इन 2157th इयर. कारण ते 2157च्या काळात राहत असतात आणि 2157मध्ये शाळेची परिस्थिती कशी असेल, विद्यार्थी कसं शिक्षण घेत असतील, तर ते थोडंसं इथं सांगितलेलं आहे. आणि मग हे प्रिंटेड बुक बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं की असे पुस्तक घेऊन कसं काय शिकत असतील, नवल वाटतं त्यांना, आणि त्यांची मग जिज्ञासा जागृत होते. तर हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. नाव ओपन युअर बुक्स, पेज नंबर 7 आज बघणार आहोत आपण. सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आणि अशा पद्धतीनं हा जो काउंटी इन्स्पेक्टर असतो तो ते मेकॅनिकल टीचरला रिपेअर करतो आणि ते आणून ठेवतो पुन्हा या मार्गीच्या रूममध्ये. आणि त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. ते कशा पद्धतीचं आहे बघा. इट वॉज लार्ज, ब्लॅक अँड अगली असं ते मार्गीला ते दिसतं. तिरस्कार करते थोडक्यात त्या मेकॅनिकल टीचरचा. विथ अ बिग स्क्रीन दॅट वॉजंट सो बॅड द पार्ट मार्गी हेटेड. सी, आता या मेकॅनिकल टीचरमधला कुठला पार्ट मार्गी हेट करायची बघा. हेट म्हणजे तिरस्कार करणे, न आवडणे. आता कुठला पार्ट न आवडायचं नाही बघा. The slot where she had to put homework and test papers. बघा, कुठला पार्ट आवडायचा नाही. द स्लॉट मीन्स भेग किंवा त्याला आपण खाच म्हणतो. ज्या पद्धतीनं आपण कॉम्प्युटरच्या CPU मध्ये CD वगैरे इन्सर्ट करण्यासाठी स्लॉट असतो, जी खाच असते, कप्पा असतो, त्याला स्लॉट म्हणायचं. आणि असा स्लॉट हेट करायची मार्गी. वेअर शी हॅड टू पुट द होमवर्क अँड टेस्ट पेपर्स, की जिथं या मार्गीला होमवर्क तिथं इन्सर्ट ती करायची, टेस्ट पेपर्स सोडवलेले इन्सर्ट तिला करावं लागायचं त्यामध्ये. आणि म्हणून हा जो पार्ट आहे द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स, हा भाग हिला आवडायचा नाही. ती तिरस्कार करायची, नकोसा वाटायचा तिला तो भाग. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि अशा पद्धतीनं फ्रॉम द एज ऑफ 6, वयाच्या 6व्या वर्षापासून ही मार्गी पंच कोडमध्ये हे सगळं शिकत गेली. पंच कोड म्हणजे सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषेमध्ये शिकत गेली. आणि मग हा मेकॅनिकल टीचर तिनं दिलेला होमवर्क किंवा टेस्ट पेपर्सचं लगेच मार्क कॅल्क्युलेट करायचा. कॅल्क्युलेट मोजणे, गुणदान करणे, लगेच गुणदान करायचा अगदी विथिन नो टाईम, अगदी काही क्षणात, विथिन फ्यू सेकंड्स तिला मार्क्स पण कळायचे. The inspector had smiled after she was finished and patted Margie's head. She said to her mother. अशा पद्धतीनं काउंटी इन्स्पेक्टर या मार्गीकडे पाहतो, हसतो
तिनं फिनिश केल्यानंतर आणि मदरला तिच्या म्हणतो मार्गीच्या, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. आणि मार्गीच्या मदरकडे बघत, मदर्स नेम इथं दिलेलं आहे बघा, मदर्स नेम मिसेस जोन्स, चौथं कॅरेक्टर. मिसेस जोन्सकडे बघत तो म्हणतो की या मेकॅनिकल टीचरमधला कुठला पार्ट क्विक झालेला होता? जॉग्राफी सेक्टरचे जे गियर्स होते, गियर्स मीन्स चक्र असतं आतमध्ये, गियर्ड दातेरी चक्र, तर ते थोडंसं क्विक झालं होतं. क्विक, त्याचा वेग थोडासा वाढलेला होता. आणि आता मी काय केलेलं आहे, आय हॅव स्लोड इट अप. आता मी त्याचा वेग थोडासा स्लो केलेला आहे. ॲव्हरेज 10 इयर लेव्हल, 10 वर्षाच्या मुलीला जो वेग लागतो तो वेग आता मी इथं केलेला आहे ॲडजस्ट. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि तो असंही म्हणतो की मार्गीचं जी प्रोग्रेस आहे, प्रगती सॅटिस्फॅक्टरी आहे. सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक. हिचा जो अभ्यास आहे तो समाधानकारक आहे, काय काळजी करायची कारण नाही. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि अशा पद्धतीनं जाता जाता पुन्हा एकदा तो मार्गीचं पाठ थोपटतो, त्याच्या डोक्यावरती हात देतो, थोपटतो तिचं डोकं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गीला शाबासकी देऊनसुद्धा, तिचं कौतुक करूनसुद्धा आता मार्गी वॉज डिसअपॉइंटेड, निराश होते. ती काही खुश नसते, निराश झालेली असते. आता का निराश झालेली असते बघा. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण तिला असं वाटत असतं की हे मेकॅनिकल टीचर आपल्या या टीचरला कमीत कमी 1 महिना इथून घेऊन जातील. कारण टॉमीचं पण असेच प्रॉब्लेम झालेला होता टॉमीच्या टीचरमध्ये, मेकॅनिकल टीचरमध्ये. तेव्हा त्याचं ते मेकॅनिकल टीचर 1 महिना ते घेऊन गेले होते. तिलाही असं वाटत होतं की आता 1 महिनाभर आपल्याला विश्रांती मिळणार, परंतु असं काही झालेलं नाही. काउंटी इन्स्पेक्टर लगेच रिपेअर करून देतो. आणि म्हणून मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी थोडीशी निराश होते. आता पुन्हा आपल्याला उद्यापासून अभ्यास करावा लागणार. मेकॅनिकल टीचरच्या समोर कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बसावं लागणार, म्हणून डिसअपॉइंट होते. शी हॅड सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता पुन्हा टॉमीकडे वळते. मार्गी म्हणते, हे स्कूलबद्दल पुस्तक आहे, का बरं लोकांनी लिहिलेलं असावं. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. बिकॉज इट इज नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. टॉमी म्हणतो, स्टुपिड मीन्स हिअर इज स्टुपिड, मूर्ख कुठली. हे काय आपल्या शाळेची बुक्स नाहीत, तर हे कितीतरी वर्षांपूर्वीच्या शाळांची बुक्स आहेत. हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो, शेकडो वर्षांपूर्वीची जी शाळा होती तर त्या शाळेचे हे बुक्स आहेत. ही ॲडेड लॉफ्टिली, असं तो लॉफ्टिली म्हणतो. लॉफ्टिली, राईट डाऊन द वर्ड लॉफ्टिली. लॉफ्टिली मीन्स अगदी हळू आवाजात तो परत पुन्हा ॲड करतो. काय म्हणतो बघा, प्रनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. कितीतरी शतकांपूर्वीचं पुस्तक आहे हे. कारण मार्गी आणि टॉमीला अशी पुस्तकं माहीतच नसतात. ते अभ्यास फक्त या मेकॅनिकल टीचरवरच करत असतात, म्हणजे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल याच्यावर अभ्यास करत असतात. मार्गी वॉज हर्ट. वेल, I don't know what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. अशा पद्धतीनं मार्गी या टॉमीच्या खांद्यावरून ते पुस्तक वाचते थोडंसं आणि म्हणते, एनिवे दे हॅड अ टीचर. म्हणजे त्यांना टीचर होते तर शिकवायला. शुअर दे हॅड अ टीचर. टॉमी म्हणतो, हो त्यांना टीचर होते.
बट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आपल्यासारखा हा रेग्युलर टीचर नव्हता, मेकॅनिकल टीचर नव्हता, तर कोण होतं शिकवायला? इट वॉज अ मॅन. त्यांना शिकवायला कोण होतं? तर जिवंत माणूस, मनुष्य प्राणी त्यांना शिकवायचे. ओ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मार्गीला आश्चर्य वाटतं, म्हणते काय? अ मॅन, माणूस. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? माणूस कसा काय टीचर असू शकेल? टॉमी म्हणतो, वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. टॉमी म्हणतो, हो, तर हा जो टीचर, मॅन टीचर जो आहे होता, तो काय करायचा? बॉईज आणि गर्ल्सना, शाळेमध्ये येणारी मुलं मुलींना काय करायचा? टोल्ड द बॉईज द गर्ल्स थिंग्स अँड गिव्ह देम होमवर्क. त्यांना एक्सप्लेन करून सांगायचा, त्यांना होमवर्क द्यायचा. अँड आस्क सम क्वेश्चन्स, आणि काही प्रश्न विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्गी म्हणते, मग हा जो माणूस होता, जो टीचर, इजंट स्मार्ट, तो स्मार्ट असणार. स्मार्ट म्हणजे इथं हुशार असा अर्थ घ्या. स्मार्ट म्हणजे हुशार. शुअर ही इज. टॉमी म्हणतो, हो, अर्थातच हुशारच होता. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना सुद्धा भरपूर काही येतं. पूर्वीचे टीचर चांगले हुशारच होते. ही नोज, नेक्स्ट पेज नंबर 8. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटच्या. बेटच्या, राईट डाऊन. बेटच्या, शुअरली, खात्रीने. हो, खात्रीने मी सांगतो की त्यांना सगळं माहीत होतं पूर्वीच्या काळातल्या टीचरना. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मार्गी म्हणते, नो, आय डोंट वॉन्ट सच मॅन, स्ट्रेंज मॅन. नाही, मला अशा अनोळखी व्यक्तीला घरात घेऊन शिकवायला आवडणार नाही. स्ट्रेंज, अनोळखी, नवीन. टॉमी स्क्रीम्ड विथ लॉफर. मार्गीचं हे बोलणं ऐकून टॉमी जोरजोरात हसू लागतो. स्क्रीम्ड, ओरडणे, किंचाळणे. जोरजोरात किंचाळत म्हणतो, हसत म्हणतो, यू डोंट नो मच मार्गी. द टीचर्स डिड नॉट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. काय सांगतो बघा टॉमी. मार्गी, टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. वेडे मार्गी, हे टीचर्स प्रत्येकांच्या घरात येऊन शिकवत नाहीत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग, त्यांची एक स्वतंत्र बिल्डिंग असते. अँड ऑल द किड्स वेंट देअर, आणि सगळे स्टुडंट्स तिथं शिकायला जातात. अशी एक स्वतंत्र इमारत असते, स्पेशल बिल्डिंग. ते काय आमच्या घरात येऊन शिकवत नाहीत. अँड ऑल द किड्स लर्नड द सेम थिंग्स, आणि सगळी मग ही किड्स एकच गोष्ट शिकतात. शुअर इफ दे वेअर द सेम एज. टॉमी म्हणतो, हो, येस, जर त्यांचं एज सेम असेल तर. म्हणजेच काय, तर सेम एजची मुलं हे एका क्लासमध्ये बसवली जातात आणि त्यांना सेम थिंग शिकवली जाते. त्यांना सर्वांना एकच गोष्ट शिकवली जाते, एकच विषय शिकवला जातो. ज्या पद्धतीनं सध्या आपल्या शाळांमध्ये सुरू आहे. सगळी विद्यार्थी एका वयोगटाचे असतात आणि त्यांना सगळ्यांना सिलेबस एकच असतो. सी, बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. बट माय मदर सेड डिफरंट. पण माझी मदर काय वेगळंच सांगते. ती म्हणते की टीचर काय करतात, ॲडजस्टमेंट करतात. माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल, प्रत्येक मुलाचं जे माइंड आहे, बुद्धिमत्ता, त्याला ॲडजस्ट करून ते शिकवतात. अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली, प्रत्येक किडला ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात, असं माझी मदर मला म्हणते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आता मात्र टॉमीला वैताग येतो. तो म्हणतो, तुला जर हे पटत नसेल तर डोंट हॅव टू रीड द बुक. डोंट रीड द बुक, हे काय पुस्तक तू वाचू नकोस. तुला हे पटत नाही ना, तर जा म्हणतो. आय डिडंट लाईक इट
मार्गी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट द फनी स्कूल्स. लगेच मार्गी म्हणते, सारवासारव करते, म्हणते, आय डिडंट से, मी काय असं म्हटलं नाही. आय डोंट लाईक इट, मी काय असं म्हटलं का, तुला नाही म्हटलं, मलाही त्याबद्दल जरा जाणून घ्यायचंच आहे. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड व्हेन मार्गीज मदर कॉल्ड मार्गी स्कूल. असा टॉमी आणि मार्गीचं हे बोलणं चालू असताना इतक्यात मदरचा आवाज येतो. मदर म्हणते, मार्गी स्कूल, मार्गी जा, स्कूलची वेळ झाली. मार्गी लुक्ड अप, नॉट येट ममा. मार्गी वर तोंड करते आणि म्हणते, ममा नॉट येट, नाही नाही ममा, अजून वेळ झालेली नाही. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. मात्र मिसेस जोन्स, मार्गीची मदर मात्र नाही म्हणते, नाव, गो नाव, नाही नाही आत्ताच जा. आणि मला वाटतं टॉमीची सुद्धा आता वेळ झालेली आहे स्कूलची, कदाचित. प्रोबॅबली, राईट द न्यू वर्ड, प्रोबॅबली. प्रोबॅबली मीन्स कदाचित. आणि अशा पद्धतीनं आता काय होतं बघा पुढं. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मार्गी जाता जाता म्हणते, आता काय करूया आपण, आपलं स्कूल टाईम झालेला आहे, स्कूल झालं की हे पुस्तक पुन्हा आपण वाचूया. मे बी ही सेड नॉन चॅलंटली. अशा पद्धतीनं टॉमीसुद्धा म्हणतो, हो येस मे बी, का नाही, बघूया आपण पुस्तक पुन्हा. नॉन चॅलंटली, न्यू वर्ड राईट डाऊन. नॉन चॅलंटली, अविचाराने, काहीच विचार न करता तो म्हणतो, हो हो येस येस बघूया. ही वॉकड अवे व्हिसलिंग. अशा पद्धतीनं तो व्हिसलिंग करत, व्हिसल, शिटी मारत. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनिथ हिज आर्म्स. ते पुस्तक आपल्या काखेमध्ये मारून, शिटी मारत तो निघून जातो टॉमी. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्गी स्कूल रूममध्ये जाते. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम, की जी या मार्गीच्या बेडरूमच्या शेजारीच असते, स्कूल रूम. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि त्या स्कूल रूममध्ये मेकॅनिकल टीचर वेटिंग करत असतात. सुरू असतो तो मेकॅनिकल टीचर, ऑन केलेला असतो, ऑन सुरू असणे, वाटच बघत असतो. इट वॉज ऑलवेज ऑन द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. बघा, आणि हे स्कूल ओपन असतं मार्गी आणि टॉमीसाठी केव्हा, एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. एक्सेप्टच्या शिवाय, सॅटरडे आणि संडे शिवाय इतर दिवशी ते ओपन असतं. बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्नड बेटर इफ दे लर्नड ॲट रेग्युलर आवर्स. कारण मिसेस जोन्सना असं वाटत असतं की लहान मुलांना दररोज थोडा थोडा वेळ शिकवलं तर ते त्यांच्यासाठी चांगलं असतं. द स्क्रीन वॉज लिट अप, इट सेड. मेकॅनिकल टीचरचा स्क्रीन चालूच असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं बघा, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. त्यात लिहिलेलं असतं त्याच्यावरती की आजचा आपला तास कशावरती आहे, ॲरिथमॅटिकवरती आहे. ॲरिथमॅटिक, अंकगणित. आणि त्यामध्ये आपण आज बघणार आहोत ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज बघणार आहोत, असं त्याच्यावरती हेडिंग असतं, अपूर्णांकांची बेरीज. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि खाली सूचना असते की काल केलेला तुम्ही होमवर्क प्रॉपर स्लॉटमध्ये इन्सर्ट करा. कालचा केलेला अभ्यास तुम्ही पाठवा आम्हाला. मार्गी डीड सो विथ साय. आता मात्र मार्गी नाविलाज होतो आणि हे सगळं करते, काल केलेला अभ्यास पाठवते. ओ साय, साय सुस्कारा सोडणे. एखाद्या गोष्टीचा कंटाळा आल्यानंतर आपण सुस्कारा सोडतो बघा. एकदाची ती गोष्ट संपवली की आपण हुश, बरं झालं असं म्हणतो की नाही, तर त्या पद्धतीनं मार्गी सुस्कारा टाकते. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड. आणि आता मात्र मार्गीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो आणि तो म्हणजे कुठला, ग्रँडफादर्स ओल्ड स्कूल. ग्रँडफादर आपले ज्या ओल्ड स्कूल्समध्ये शिकले ते कसं असेल बघा. वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय, ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लॉफिंग अँड शाउटिंग. त्या काळात ग्रँडफादर
त्यांचे सगळे नेबर्स शेजारी येत असणार, लॉफिंग करत, हसत, शाउटिंग करत, ओरडत. पेज नंबर 9. द स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम. सर्वजण क्लासरूममध्ये बसत असतील. गोईंग होम टुगेदर. घरीसुद्धा एकत्रित जात असतील. ॲट द एंड ऑफ द डे दे लर्नड द सेम थिंग सो दे कुड हेल्प वन अनादर. बघा, आणि अशा पद्धतीनं ते सर्वजण सेम थिंग शिकत असणार आणि त्यामुळं काय फायदा होत असणार आहे त्यांना? दे कुड हेल्प वन अनादर. आणि त्यामुळं ते एकमेकाला मदतही करत असणार. एकच गोष्ट सगळ्यांना शिकवल्यामुळं एकमेकांना सहकार्य करत असणार. विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि ते एकमेकांशी चर्चाही करत असावेत. त्या काळातली ही मुलं किती छान या मार्गीला वाटतं. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि पुढे विचार करू लागते, म्हणते की द टीचर्स वेअर पीपल. तिथं शिकवायला पीपल, जिवंत माणसं त्या काळी होती. किती छान. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन व्हेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. आणि हा सगळा विचार करत असताना समोर स्क्रीनवर मात्र एक गणित आलेलं असतं. आणि ते गणित काय असतं? ॲड 1/2 + 1/4. या अपूर्णांकांची बेरीज करा असा क्वेश्चन आलेला असतो. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि अशा पद्धतीनं मार्गी विचार करत असते की पूर्वीच्या काळी मुलांनी किती मजा केली असेल, किती एन्जॉय केली असेल शाळा. आणि आता मात्र आम्ही घरीच बसून स्क्रीनसमोर बसून शिकत आहे. म्हणजे त्यावेळी खूप मजा असणार. मुलं शाळेत येणार, सर्वजण एकत्र जमणार, खेळणार, ओरडणार, हसणार. तर तो अनुभव आत्ता आम्हाला नाही. या एका गोष्टीचं तिला खूप दुःख वाटतं. आणि म्हणून त्या स्कूलबद्दल ती विचार करते, म्हणते किती छान स्कूल होतं. टीचर्स वेअर पीपल. तिथं शिकवायला टीचर जिवंत लोक होती. त्यामुळं अशा पद्धतीनं हा एक इमॅजिनरी लेसन, एक इमॅजिनरी स्टोरी लिहिलेली आहे. कुणी लिहिलेली आहे? आयझॅक ॲसिमोव्ह नावाचा एक रायटर आहे. त्यानं ही काल्पनिक स्टोरी लिहिलेली आहे. 2157ला कदाचित अशा शाळा असतील. आणि अशा शाळा जर आल्या तर तिथल्या मुलांना काय फेस करावं लागेल, कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल ते इथं सांगितलेलं आहे. ओके. नाव स्टुडंट्स, यू हॅव टू सी द मार्जिन क्वेश्चन्स. आता आपल्याला मार्जिन क्वेश्चन्स बघायचे आहेत. पेज नंबर 7 पासून बघूया. पेज नंबर 6 आपण बघितलेलं आहे काल. सी फर्स्ट क्वेश्चन, पेज नंबर 7. विच पार्ट ऑफ द मशीन डिड मार्गी हेट. मार्गीला या मशीनमधला कुठला पार्ट आवडायचा नाही, त्या पार्टचं नाव लिहायचं शोधून. समोरच्या पॅरेग्राफमध्ये बघायचं आन्सर कुठं आहे आणि तो शोधून काढून लिहायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट फॉल्ट डीड द इन्स्पेक्टर रिपेअर. इन्स्पेक्टरने कोणता फॉल्ट रिपेअर केला? त्या मशीनमधला कुठला पार्ट बाद झालेला होता? काहीतरी गिअर वगैरे चेंज केला म्हणतो बघा तो, ते बघा. व्हॉट इज मार्गी लाईक ॲज अ स्टुडंट? ब्राईट, ॲव्हरेज और बिलो ॲव्हरेज. मार्गी ही कसल्या प्रकारची विद्यार्थिनी होती? ब्राईट म्हणजे अतिशय हुशार होती का? ॲव्हरेज म्हणजे मध्यम होती का? बिलो ॲव्हरेज अगदीच मठ्ठ होती का? तर कशी होती ते सांगा. डू यू थिंक द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्ट सेंचुरीज ॲगो. या बुकमध्ये वर्णन केलेली स्कूल हे अस्तित्वात होतं असं तुम्हाला वाटतं का? असं स्कूल अस्तित्वात होतं का कितीतरी शतकांपूर्वी? म्हणजे आपण आता 2157मध्ये आहोत असं विचार करायचं. आणि तिथून पाठीमाग शेकडो वर्षांपूर्वी असे स्कूल्स होते का सांगायचं. आलं का लक्षात? इमॅजिनरी, कल्पना करून आन्सर द्यायचं त्याचं. देन देर आर न्यू वर्ड्स. ते न्यू वर्ड्स पाठ करा. पेज नंबर 8. डू यू थिंक टॉमी लाईक्स द स्कूल इन द ओल्डन डेज. तुम्हाला असं वाटतं का की टॉमीला हे जुनं स्कूल आवडायचं? म्हणजे टॉमीचे जे विचार आहेत त्याच्यावरून आपण
आन्सर लिहायचं. त्याला आवडतं का स्कूल, जुनी स्कूल्स. इज टॉमी अ मार्गीज ब्रदर ऑर फ्रेंड. हा जो टॉमी आहे तो मार्गीचा ब्रदर आहे का फ्रेंड आहे, कोण आहे सांगायचं. फाइंड द सेंटेन्सेस दॅट हेल्प यू टू डिसाईड इट. तुम्ही हे कशावरून डिसाईड केलं, डिसाईड ठरवलं. म्हणजे टॉमी हा मार्गीचा ब्रदर आहे हे कुठल्या वाक्यावरून ठरवलं, किंवा टॉमी हा फ्रेंड आहे हे कुठल्या वाक्यावरून ठरवलं ते शोधून लिहा. वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर. तुम्हाला सुद्धा असा मेकॅनिकल टीचर आवडेल का तुमचा स्वतःचा. म्हणजे सध्या आपण मेकॅनिकल टीचरचाच वापर करतो आहे बघा. मोबाईलवरती आपण आज शिकतो आहे. ज्यांच्या घरी कॉम्प्युटर्स आहेत ते कॉम्प्युटरवरती बघतायत सगळे लेसन्स. मग हे तुम्हाला असं आवडेल का की तुम्हाला जिवंत टीचर पाहिजे आहेत, ते तुमचा आन्सर लिहा. ओके. नाव पेज नंबर 9. देर इज क्वेश्चन. डू यू ॲग्री विथ मार्गी. तुम्ही मार्गीशी ॲग्री आहात का. ॲग्री मान्य असणे. मार्गीचे जे विचार आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का. तिचे कुठले विचार आहेत. ती म्हणते की ओल्ड स्कूल्स खूप चांगले आहेत, कितीतरी मजा येते तिथं. याच्याशी तुम्ही सहमत आहात का, ते तुमचा आन्सर लिहा. व्हॉट चेंजेस वुड यू लाईक. हिअर इज क्वेश्चन. व्हॉट चेंजेस वुड यू लाईक टू सी इन युअर ओन स्कूल. तुमचं जे स्कूल आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस पाहिजेत, बदल करावेसे वाटतात ते लिहा. डू यू हॅव फन प्लेईंग स्टडिंग विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रासोबत शिकताना खेळताना तुम्हाला मजा येते का, ते लिहा आत्ता सध्या. डू यू प्ले आउटडोअर गेम्स. तुम्ही आउटडोअर गेम्स प्ले करता का. आउटडोअर म्हणजे काय, मैदानावरती खेळले जाणारे गेम्स तुम्ही खेळता का. आलं का लक्षात. इनडोअर म्हणजे काय, इनडोअर म्हणजे घरात बसून खेळले जाणारे गेम्स. मग ते आउटडोअर गेम्स आवडतात का लिहा. पुढचा क्वेश्चन आहे. डू यू हॅव फन प्लेईंग व्हिडिओ मोबाईल गेम्स. विच गेम डू यू प्ले. तुम्हाला व्हिडिओ गेम्स मोबाईल गेम्स खेळायला आवडतात का, कुठली गेम आवडते त्या गेमचं नाव लिहा. जनरल क्वेश्चन आहे. याचा आन्सर कुठं तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. हे 3 क्वेश्चन्स जे आहेत ते जनरल क्वेश्चन्स आहेत, युअर ओपिनियन टाईप क्वेश्चन्स आहेत. तुमचं स्वमतावरती आधारित प्रश्न आहेत. ओके. देन यू हॅव टू सॉल्व अ इंग्लिश वर्कशॉप. हे झाल्यानंतर तुम्ही इंग्लिश वर्कशॉपसुद्धा सोडवायचं आहे. इंग्लिश वर्कशॉपचे सगळे क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे यूज प्रॉपर पंच्युएशन मार्क्स. या दिलेल्या वाक्यांमध्ये पंच्युएशन मार्क्स वापरायचे आहेत. पंच्युएशन मार्क्स आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3. राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. बुकशी रिलेटेड वर्ड्स. बुक म्हणजे पुस्तक. पुस्तकाशी संबंधित शब्द कुठले कुठले येतात. पुस्तकाला प्रश्न विचारायचा, कसं आहे पुस्तक. हाऊ इज बुक लिहायचं. बुक इज गुड, बुक इज फाईन, बुक इज न्यू. आलं का लक्षात. फक्त वर्ड्स लिहायचे, वाक्य लिहायचं नाही. त्या पद्धतीनं स्कूलशी संबंधित वर्ड्स लिहायचे. स्कूल कसा आहे. ओके. फॅमिलीशी संबंधित वर्ड्स. फॅमिली कशी आहे दिले बघा इथं. फॉर एक्झाम्पल फॅमिली कशी आहे, स्मॉल आहे. फॅमिली कुठं राहते, होममध्ये राहते. अशा पद्धतीचे ते रिलेटेड वर्ड्स करा कंप्लीट. देन ॲक्टिव्हिटी 4. डिस्कस ह्युमन टीचर मेकॅनिकल टीचर. त्याचे लिहा फायदे तोटे. अँड देन देर इज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लिहायचे. कंप्लीट द वर्ड्स. रिराईट द फॉलोइंग यूजिंग कंप्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड. जिथे जिथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आलेत. आता फॉर एक्झाम्पल इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आला आहे बघा. आलं आहे का. संक्षिप्त रूप. त्याचं फुल फॉर्म लिहायचं. फुल फॉर्म. ओके. देन देर इज ॲक्टिव्हिटी नंबर 6. मॅचिंग करा. मॅच द पेअर्स. अशा पद्धतीनं हे बाकीचं सोडवा. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज वहीमध्ये व्यवस्थित सोडवा, पूर्ण करा. ओके. वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.